नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी प्रथमेश आणि मी निकिता. स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या YouTube चॅनलवरती. सो म्हणत असताल की आज नवीन काय आणि आज मी कसं काय व्हिडिओ मध्ये दिसतो. तर मंडळी, आज निकिता काही गोष्टी सांगणार आहेत, रेसिपीज आणि प्रोसिजर ती बनवणार आहे मी. सो तुमचा वेळ जास्त न घेता आपण डिरेक्टली बोलूया व्हिडिओ. आजची रेसिपी आहे अफगाणी स्टाईल अंडा करी. तर त्याची साहित्य आणि कृती आपण बघूया. तर आपल्याला लागणारं साहित्य आहे चिरलेला कांदा, लसूण, जिरे, मोहरी, काजू, हिरवी मिरची, कढीपत्ता, पुदिना, मीठ, कांदा लसूण मसाला, हळद, तिखट, गोडा मसाला, तेल. तर मी इथे घेतली आहेत उकडलेली अंडी. सर्वात पहिला आपल्याला लागणार आहे, अरे प्रथमेश कुठे गेला? प्रथमेश सुरू करूया आता. तर सर्वात पहिला लागणार आहे आपल्याला कढई. आपण वाटण करून घेऊया. सर्वात पहिला तेल टाक, थोडंसं बस. त्यानंतर आपण कांदे टाकून ते परतून घेऊया. मंडळी, निकिताने सांगितल्यासारखा कांदा जो आहे तो थोडासा लालसर झालेला आहे. याच्या पुढे काय करायचं? आपण टाकून घेऊया आता हिरवी मिरची. याच्यातच हो, ठीक आहे. आता टाकतोय मी हिरवी मिरची, लसूण पण टाक लसूण पण, आणि आपण घेतलेले काजू. काजू पण फ्राय करायचे. अरे वा. हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय. हो, आता हे भाजून झालंय. आपण एक 5 मिनिटं वाट बघूया गार होईपर्यंत. मग आपण त्याचं वाटण करून घेऊया. तर भाजून घेतलेले मसाले आपण गार व्हायला ठेवले. तोपर्यंत आपण अंडे फ्राय करून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे छोटासा पॅन. पॅन घेतला. आता पुढं आपण थोडं तेल टाकून घेऊया, थोडस, म्हणजे अंडी आपली फ्राय होते. अशा प्रकारे तेल टाकायचं बस. ते थोडस पसरून घेऊयात पूर्ण पॅनवरती. त्यात थोडंसं हळद टाक, चिमूटभर एवढी एवढी. थोडंसं तिखट, तिखट केवढं? अर्धा चमचा. बस. Yes. अर्धा चमचा तिखट आणि थोडंसं मीठ. मीठ जास्त टाकायचं नाहीये, कारण ग्रेव्ही करताना आपल्याला त्यात मीठ टाकावं लागेल. थोडस मीठ स्प्रिंकल केल्यासारखं टाकतोय मी. तुमच्यावरती कसं टाकायचं तसं टाका, बसकन टाकलं तरी चालेल, काय विषय नाही. ते थोडंसं पसरून प्रॉपर मिक्स होऊ द्यात, म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो नंतर अंड्यांना लागणार आहे. आता आपण घेतोय उकडलेली अंडी. ह्याला काय करायचंय, फक्त थोडेसे कट्स मारून घ्यायचे. ठीक आहे, पाहू शकता. आता हे तुमच्यावरती, कारण की ज्यावेळेस तुम्ही कट मारताय त्या अंड्याला, तर जे काय आपण इकडे फ्लेवर बनवतोय त्या अंड्यांसाठी, तर तो आत अब्झॉर्ब होतो प्रॉपर. आता प्रत्येक अंड्याला आपण कट्स मारून घेतलेले आहेत. पॅनमध्ये आपण ते टाकलेलं आहे. ठीक आहे, आता ते इक्वली पूर्ण सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे. त्यामुळे थोडंसं असं हलवून घेतोय, कारण की ते प्रॉपर इक्वली जर अंड्याला पूर्णतः लागलं तर जो काही फ्लेवर बनवलेला आहे तो पूर्ण अंड्याच्या आत उतरेल आणि त्याचा आपल्याला एक फ्रेग्रन्स पण येतो. आणि ज्यावेळेस ग्रेव्ही बनवल्या जाईल, ग्रेव्हीमध्ये तो अंडा ज्यावेळेस आपण टाकणार आहे, तर अजून त्याची टेस्ट जी आहे ते एनहान्स होणार आहे. तर झालेलं दिसतंय. आता हे मी साईडला ठेवणार आहे थोड्या वेळ थंड होण्यासाठी, आणि आपण वाटण कशा प्रकारे बनवतात हे बघूया.
आता बनवायची आपल्याला ग्रेव्ही. त्यासाठी जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ह्याच्यात, ठीक आहे, तर ते ह्याच्यात पोर करायचं. तर सर्वात पहिला आपण घेतोय तेल. तेल किती टाकू सांग? 3 चमचे. बस. टाक ना. घेतलेली काळी मिरी आणि जिरे. आता याच्यात आपण टाकणार आहोत कढीपत्ता, जो की एकदम ताजा आहे. ताजा आहे. 3, 2, 1. आता याच्यात आपण टाकणार आहोत बनवलेलं वाटण. हे टाकताना जरा सांभाळून टाकत जावं, कारण की तेलात ज्यावेळेस जातं तर तेल जे आहे उकळतं हे या प्रकारे त्याच्यात जे बबल्स असतात ते फुटतात आणि मग त्या अंगावरती उडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जरा सांभाळून. मसाला आपल्याला हा थोडा परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. आणि ह्याच्यामध्ये हा जो थिकनेस तुम्हाला जो दिसतोय, ठीक आहे, तो जो आलेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये जो काजू टाकला होता त्या काजूमुळे ना याला हा थिकनेस आलेला आहे. तो हा परतून घेऊयात आपण, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. तुमच्याकडे जर काजू अवेलेबल नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी मगजरी पण टाकू शकता. तर आपण ह्याच्यात मसाले थोडीशी आपण ऍड करणार आहोत. सगळ्यात पहिले टाकणार आहोत थोडीशी हळद, एवढी. त्यानंतर लाल तिखट चवीपुरती. घेत आहोत कांदा मसाला, गोडा मसाला आणि मीठ. मसाला आता आपण 10 मिनिटं झाकून घेऊया, तोपर्यंत त्याला तेल सुटेल. तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलंय. आपण यात केलेले अंडा फ्राय टाकून घेऊया. आणि जशा प्रकारे तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे किंवा रस्सा हवा आहे त्या प्रमाणे तुम्ही यात पाणी टाकू शकता. तर थोडी ग्रेव्ही येण्यासाठी मी आज पाणी टाकून घेतलंय. जास्त पातळ नाही, थोडीशी थिक ग्रेव्ही बनवते मी. तर तयार आहे अफगाणी अंडा करी. आता याला थोडंसं गार्निशिंग करण्यासाठी आपण टाकणार आहोत त्याच्यावरती थोडीशी कसुरी मेथी. मंडळी, पाहिलं किती सोप्या प्रकारे घरच्या घरी बनवले आम्ही अफगाणी अंडा करी. तुम्ही देखील बनवू शकता व्हिडिओ एंड पर्यंत पाहून. व्हिडिओ जर स्किप केली तर मधल्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला कळणार नाही. जसं मी बनवलं तसं तुम्ही देखील बनवा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा की तुम्ही घरी बनवलेली अफगाणी अंडा करी कशी टेस्ट करतीये. तर चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तर मंडळी, असे नवीन नवीन डिश जे आहेत आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.